आपण स्टडी करत आहोत भक्ती रसामृत सिंधू आणि मोस्टली आज आपला सेकंड लास्ट क्लास होईल आणि फायनल क्लास शुक्रवारी. हरे कृष्ण. सो आपण लास्ट टाइम भक्ती रसामृत सिंधूमध्ये अध्याय नंबर 14 पूर्ण केला होता. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे अध्याय नंबर 15 रागात्मिका भक्ती. राईट. अध्याय नंबर 15 रागात्मिका भक्ती म्हणजे स्पॉन्टेनियस डिवोशनल सर्व्हिस. राईट. जे तुम्हाला वृंदावनच्या व्रजवासींमध्ये दिसून येते. भगवंतांशी त्यांचं स्पॉन्टेनियस साहजिक प्रेम असतं. तर ज्याप्रमाणे आपण हा शब्द ऐकलेला आहे कामात्मना भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये. हरे कृष्ण. शोभावती गोपी माताजी की जय. हरे कृष्ण. छान वाटत, नाव छान दिसते. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. सगळ्यांना दंडवत प्रणाम. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि शुभेच्छामुळे इथपर्यंत येऊन पोहोचले. आता पुढे काय ते बघूया. पुढे आता पोहोचलात ना, आता कुठे जाय, आता पोहोचलात तुम्ही ऑलरेडी भगवत धामात. हरे कृष्ण. सो ज्याप्रमाणे आपण गीतेत ऐकलेलं आहे कामात्मना म्हणजे ज्याचा आत्मा कामाने बनलेला आहे, तिथे म्हटलेलं आहे तसं इथे म्हटलेलं आहे रागात्मिका, ज्याचा आत्मा रागाने बनलेला आहे. राग म्हणजे बेसिकली स्पॉन्टेनियस भक्ती, आसक्ती भगवंतांविषयीची. राईट. सो अशा याचे दोन प्रकार पडतात ऍक्च्युली. तुम्ही अभ्यास केला तर रागानुगा आणि रागात्मका. सॉरी, इथे नाही, थोडं पुढे गेल्यावरती. सॉरी. सर रागानुगा भक्ती जी आहे ती ऍक्च्युली वैदिक भक्तीचाच पार्ट आहे. वैदिक म्हणजे बेसिकली जी रूल रेग्युलेशनच्या अंडर केली जाते त्याला वैदिक भक्ती म्हटलं जातं. वैदिक भक्तीमध्ये हे दोन पार्ट आहेत, वैदिक साधना भक्ती आणि रागानुगा भक्ती. दोन्ही ऍक्च्युली साधना भक्तीचेच पार्ट असतात. राईट. जसं प्रभुपादाने इथे उदाहरणं दिलेली आहेत. सेकंड पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद लिहितात, श्रील रूप गोस्वामींनी रागात्मिका भक्तीची आणखी एका प्रकारे व्याख्या करताना असे म्हटले आहे, रागात्मिका भक्ती म्हणजे एखाद्या वस्तूविषयीच्या उत्कट प्रेमामुळे त्याच्याविषयी निर्माण झालेली स्वाभाविक आकर्षण होय. अशा आकर्षणाचा परिणाम म्हणून मनुष्य त्या वस्तूंविषयीच्या चिंतनामध्ये पूर्णतः लीन झालेला असतो. अशा प्रकारच्या स्वाभाविक प्रेमाने केली जाणारी भक्तिमय सेवा रागात्मिका भक्ती म्हणून ओळखली जाते. रागात्मिका भक्तीचे दोन रूप असतात, कामरूपा आणि संबंध रूपा. राईट. खाली उदाहरणं दिलेली आहेत, ते तुम्ही विस्तारामध्ये वाचू शकता. मी जस्ट त्याला समराईज करताना वाचेल. ती उदाहरणं तिथे दिलेली आहेत. जसं गोपींनी भगवंतांकडे काम भावनेने आकर्षित होऊन त्यांच्याशी संबंध बनवला. कंस भीतीमुळे, शिशुपाल ईर्षेमुळे आणि जे द्वारकावासी होते किंवा त्यांना वृष्णी म्हटलं जातं, त्यांनी त्यांचे संबंधी म्हणून भगवंतांकडे प्रेम केलं. पांडवांनी मित्र म्हणून, स्नेह म्हणून अफेक्शन केलं. नारद मुनींनी भक्ती म्हणून, एक साधक म्हणून. राईट. अशा प्रकारे या सर्व भक्तांनी भगवंतांशी आपले संबंध जोडलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारे. राईट. दॅट इज कॉल्ड संबंध रूपा, जे दोन प्रकार इथे दिलेले प्रभुपादांनी दिलेले आहेत. राईट. आणि ऑफकोर्स कामरूपामध्ये मग गोपींचं उदाहरण पण येतं. तर समजायला सिंपल डेफिनेशन आहे, कामरूपा म्हणजे कामाने आकर्षित होऊन, आणि संबंध रूपा म्हणजे काही संबंधाने, की कोणी आपले नातेवाईक आहेत भगवंत, किंवा आपले मित्र आहेत, किंवा सो अँड सो. राईट. असे दोन प्रकार पडतात, संबंध रूपा आणि कामरूपा. सो ह्या चॅप्टरचा जो मेन टायटल आहे रागात्मिका, आपल्याला त्याचे दोन भाग दिलेले आहेत. तर ऍक्च्युली कसं असतं की
हे जे भाव आहे ते आपण प्रीमॅच्युअरली इमिटेट करू शकत नाही. म्हणजे प्रीमॅच्युअरली म्हणजे त्याला काय म्हणतात, आई किंवा त्याला काय म्हणतात, बाळणपणा कधी, गरोदर कधी होते आई, जेव्हा म्हणजे एखादी स्त्री जेव्हा प्रीमॅच्युअर एज होईल तेव्हा, राईट. आणि बाळ पण जन्माला कधी येतं, जेव्हा 9 महिने होऊन जातात तेव्हा. 1 महिने 2 महिन्यामध्ये बाळ जन्माला येत नाही. त्याचप्रकारे हे जे भक्तीचे भाव असतात, ते भक्तीचे भाव ही प्रीमॅच्युअरली प्रकट करता येत नाही आपल्याला. आर्टिफिशियली आपण त्याची नकल करू शकत नाही. जसं एक वेळेला वृंदावनमध्ये काही डिवोटी यांनी असा एक हे बनवलं. त्यांनी असा विचार केला की अरे मी ना हे आहे, वृंदावनामध्ये मोर आहे. मग त्याने आपल्याला ना स्वतःला एका रूम मध्ये लॉक केलं आणि त्या रूम मध्ये तो मोराचा आवाज काढत होता. मेव मेव, ते मोराचा आवाज काढतात ना. आणि त्याने काय आर्टिफिशियल पंख पण लावले असेल आणि तो फडफडायला लागला, मी मोर आहे, मी मोर आहे, मी मोर आहे. एक्चुअली जेव्हा प्रभुपादांना जेव्हा हे कळलं, काही भक्तांनी सांगितलं की प्रभुपाद वो डिवोटी ऐसा कर रहा है, अपने आप को रूम में लॉक करके बैठता है और सोचता है कि मैं मोर हूं, अभी मैं मोर का आवाज निकालूंगा, राइट. तो प्रभुपाद म्हटले की किसने बोला उसको करने के लिए. तो प्रभुपाद म्हटले की एक्चुअली क्या हुआ ना, सॉरी, तो डिवोटी क्या म्हटलं की वो किसी दूसरे गुरु से जगह मिले, किसी बाबा से मिले और उन्होंने कहा कि आप ऐसे करो, आप मोर हो वृंदावन में. तो प्रभुपाद म्हटले नॉनसेंस है, ऐसा नहीं होता है. आप अगर मोर हो या जो भी हो आप, लेकिन चाहे वृंदावन में मोर हो या गोपी हो या सखा हो, सब लोग क्या करते हैं, भगवान की सेवा करते हैं. इस तरह से मोर का आवाज निकलने से आप मोर नहीं बनेंगे. हरे कृष्ण. आता आपण सगळ्यांनी जर मोराचा आवाज काढला, आपण मोर बनलो असतो ना वृंदावन मध्ये, राईट. सो अशा प्रकारे आपण त्याला प्रीमॅच्युअरली आर्टिफिशियली कृत्रिमरित्या दिखावटी करू शकत नाही की मी आता डिवोटी बनलो, मी डिवोटी बनलो. अरे डिवोटी असेल तर तुझी लक्षणं असतात डिवोटींची, राईट. म्हणून दॅट्स हाऊ ह्या चॅप्टरमध्ये इन इसेन्स भक्तिविनोद ठाकूर म्हणून आपल्या जैव धर्मामध्ये म्हणतात, वेन डिवोटी ऍडव्हान्सेस, स्पिरिच्युअल मास्टर कॉल्स द डिवोटी अँड टेल्स हिम हिज स्वरूपा. जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून आपल्याला आपले गुरु आपल्याला बोलवतील आणि सांगतील की तुझी स्थिती काय आहे आध्यात्मिक भक्तीमध्ये, राईट. तू कोण आहेस आध्यात्मिक जीवनामध्ये, आपल्याला गुरु सांगतील आपले. आपल्याला अशा प्रकारे आर्टिफिशियली इमिटेट करायची गरज नाहीये की मी कोण आहे, राईट. सो दॅट्स ऑफ प्रभुपादांनी पूर्ण याच्यावरती विस्तार दिलेला आहे. तुम्ही हे विस्तारामध्ये वाचू शकता. हे सगळे जे दिले, ऑफकोर्स ह्याच्यामध्ये 2-3 उदाहरणं आहेत, जसं कंसाचं उदाहरण आहे आणि शिशुपालचं उदाहरण आहे. कंसाने भयाने, खास करून शिशुपाल त्याने ईर्ष्येने, पण ते उदाहरण आपल्याला भक्तीमध्ये घेता येत नाही, पण ते दिलेलं आहे त्यांनी. दिस नॉट फेवरेबल इमोशन, म्हणजे फेवरेबल नाहीये भक्ती करता की भगवंतांची ईर्ष्या करून भगवंतांशी कनेक्ट व्हायचं नाही. दिस इज नॉट गुड. पण अशी उदाहरणं आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे भक्तिरसानुसारमध्ये. कारण तुम्ही जर भगवंतांशी जर ईर्ष्याने कनेक्ट झाला तर ते निगेटिव्ह भावना आहे ना, पॉझिटिव्ह भावना नाहीये, राईट. पण ही उदाहरणं आहेत. आणि 7व्या स्कंदामध्ये नारद मुनी आपल्या नम्रतेमध्ये म्हणतात की अरे देखो मुझसे ज्यादा तो कंस और शिशुपाल कृष्णा कॉन्शियस है. आपल्या नम्रतेमध्ये म्हणतात ते. बट वो कृष्णा कॉन्शियस है, लेकिन वो कैसे नेगेटिवली कृष्णा कॉन्शियस है. हमको नेगेटिवली कृष्णा कॉन्शियस नहीं बनना है. अगर आप डर डर के भगवान से मुझे डर लगता है, क्यों भगवान मुझे मार देंगे, डर लगता है, दिस इज नॉट गुड इमोशन. यानी प्रेम होणार नाही भगवंताशी तुम्हाला. प्रेम कधी होईल, अरे भगवान कितने कृपाशाली है, भगवान मुझसे कितना प्रेम, मुझे कितना मदद करते हैं, मुझे कितनी भक्ती देना चाहते हैं. ह्या भावनेने जेव्हा आपण भगवंताकडे जाऊ तेव्हा आपल्याला भगवंतांशी प्रेम होईल, राईट. सो दॅट इज अ वेट इज गिवन इन दिस चॅप्टर, ह्या अध्यायामध्ये दिलेला आहे. म्हणून प्रभुपादांनी, तुम्ही जर गेलात पुढे नेक्स्ट पानामध्ये हे दिलेलं आहे, निर्विशेष वादांबद्दल सांगितलेलं आहे. बेसिकली पॅरेग्राफ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 8व्या पॅरेग्राफमध्ये. 6व्या पॅरेग्राफ शिशुपाल आणि कंसाबद्दल सांगितलेलं आहे की ती अनफेवरेबल डेफिनेशन आहे, म्हणजे व्याख्या आहे 7व्या पॅरेग्राफमध्ये सुद्धा. आणि म्हणून हे जे लोक असतात ना, शिशुपाल असेल किंवा कंस असेल, भले शिशुपालला मुक्ती भेटली, परंतु शिशुपालला भेटलेली जी मुक्ती आहे ती कशी आहे, निर्विशेष मुक्ती आहे, निर्विशेष ब्रह्मामध्ये भेटलेली मुक्ती आहे. त्याला मुक्ती धाममध्ये भेटली नाही, तो भगवंताच्या धाममध्ये प्रवेश करू शकला नाही. म्हणून निर्विशेषवादाने मिळणारी मुक्ती ही भक्तांना मिळणाऱ्या मुक्तीपेक्षाही टोटली वेगळी असते. असं समजू नये की अरे शिशुपालला मुक्ती भेटली म्हणजे काय. मुक्ती भेटली त्याला फक्त ब्रह्मामध्ये लीन होण्यापद्धत मुक्ती भेटली.
तो भगवत धामामध्ये प्रवेश करू शकला नाही. ते असं आहे जणू काय, समजा एकदा तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, गोविंदा रेस्टॉरंटमध्ये, तुम्ही गोविंदा रेस्टॉरंटमध्ये गेलात पण तुम्हाला काय तिथे खायला भेटणार नाही, बसायला भेटणार नाही, फक्त साईडला उभं राहून बघत बसायचं. हरे कृष्ण. मग हे काय मुक्ती झाली का? नुसतं बघत बसायचं. बाकी लोक सगळे एन्जॉय करतात, तुम्ही फक्त बघत बसायचं. तुम्हाला स्पर्श करायला परवानगी नाहीये, खायला तर दूर सोडून द्या, म्हणजे ग्रहण करायला. याला मुक्ती म्हणत नाही. मुक्ती म्हणजे वास्तविक जेव्हा आपल्याला आपल्या स्वरूप सिद्धीमध्ये, स्वरूपामध्ये आपल्याला प्रवेश भेटेल, राईट, की मी भगवंताचा सेवक म्हणून मला सेवा भेटली. दॅट्स हाऊ. तर तुम्ही ते वाचा, ते पूर्ण प्रवादाने विस्तारात दिलेले आहे. ते त्यानंतर कामरूपा दिलेलं आहे. ते कामरूपामध्ये गोपींचं उदाहरण आहे नेक्स्ट पानावरती. आणि हे कामरूपा म्हणजे कसं असतं की ते गोपींमध्ये कामभावना आहे असं नाही. त्याची व्याख्या चैतन्य चरित्रामध्ये दिलेली आहे. आत्मेंद्रिय प्रतिवांछा ताराबोली काम, इष्टेंद्रिय प्रतिवांछा धारप्रेम नाम. भगवंतांची भगवंतांना आनंद प्राप्त व्हावा या इच्छेने जेव्हा आपण भगवंताची सेवा करतो, याला म्हणतात कामरूपा, राईट. स्वतःच्या वैयक्तिक सुखाकरता केलेली ही चेष्टा नव्हे, परंतु भगवंतांना आनंद भेटतो. समजा तुम्ही आता एखादा भोग बनवलात, तर आपली भावना काय पाहिजे, की याने भगवंतांना आनंद भेटावा. आनंद याच्यामध्ये नसावा की मी बनवला, अरे मी भारी बनवलं नाही. आनंद याच्यामध्ये नाहीये. आनंद कशामध्ये आहे? भगवंतांना ते आवडलं, भगवंत प्रसन्न झाले, याच्यामध्ये आनंद आहे. मी काय बनवू शकतो? भगवंतांनी बुद्धी दिली, भक्तांनी सामान एकत्र आणलं, डोनेशनने गॅस आला, हरे कृष्ण गॅस. सगळं काही माझं आहे का? नाहीये. मी फक्त नुसते ते गॅस पेटवली, चूल, आणि कुकिंग झालं. थोडंफार भगवंतांनी बुद्धी दिली की हा असं बनव, असं बनव, असं बनव. मग आपलं क्रेडिट काय त्याच्यामध्ये? काहीच क्रेडिट नाही आपलं. आपलं क्रेडिट एवढेच की आपण चेष्टा केली भगवंतांची सेवा करण्याची, राईट. सो दॅट्स हाऊ. सो दिस इज हाऊ, दिस इज द, मग याच्यात गोपींचं उदाहरण आहे. आणि लास्टच्या पॅरेग्राफमध्ये या अध्यायाच्या प्रभुपाद कुब्जेचं उदाहरण देतात. या उलट कुब्जेच्या काम असण्याला मात्र विद्वानांनी कामप्राय इच्छा असे म्हटले आहे. कुब्जा एक कुबडी स्त्री होती आणि तिला देखील भाऊक प्रेमापोटी भगवान श्रीकृष्णांची भेट घेण्याची इच्छा होती, परंतु तिचीही श्रीकृष्णांकरता असलेली इच्छा ही जवळजवळ भौतिक होती, आणि म्हणून तिच्या प्रेमाची गोपींच्या प्रेमाशी तुलना करता येत नाही. तिच्या प्रेमाला कामप्राय किंवा जवळजवळ गोपींच्या प्रेमासारखी इच्छा असे म्हटले जाते. म्हणजे इट्स नॉट लाईक एक्झॅक्टली गोपींची इच्छा, राईट. जर गोपींची इच्छा म्हणजे गोपींना टेस्ट करायचं असेल तर तुम्हाला ती लीला माहिती आहे ना, जेव्हा भगवंतांना हेडेक झालं होतं तेव्हा नारद मुनी आले होते गोपींकडे. आपली तयारी आहे का एवढी? जर असेल, आणि आपली एवढी तयारी आहे का घरदार सोडून भगवंताकडे जायची, आहे का एवढी तयारी? हरे कृष्ण. मग गपचूप आपलं साधना भक्ती करत राहावा, वैधी साधना भक्ती, आणि हळूहळू हे भाव प्रकट होतील. हे सर्व काही इच्छा भगवंतांच्या सेवे व्यतिरिक्त अजून काही इच्छा नाहीये. इव्हन वृंदावनमध्ये जेव्हा गोपीज भगवंत स्वतःला सजवतात, तेव्हा त्यांनी स्वतःला सजवण्यामागे काय कारण आहे, की मी चांगले दिसल्याने भगवंतांना चांगलं वाटेल, राईट. मला चांगलं दिसायचं म्हणून मी सजवत नाही स्वतःला. मला चांगलं दिसायला पाहिजे कारण भगवंताने त्यांना आनंद होईल, अशी भावना असते का आपली? हरे कृष्ण. फुलाचा गजरा आपण लावतो, लय भारी दिसेल ना गजरा माझ्या डोक्यावरती. भावना अशी असते पाहिजे की भगवंतांना आवडेल ना, माझ्या डोक्यामध्ये गजरा आहे, त्यांना बघून हे सुशोभीकरण त्यांना आवडेल. मला आवडतं म्हणून लावत नाही, त्यांना आवडेल म्हणून लावते, राईट. सो दिस इज अ प्युअर स्पिरिच्युअल भावना, आणि ही भावना यायला वेळ लागेल आपल्याला, जसं आपली अनर्थ निवृत्ती होईल. सो दिस इज अध्याय नंबर 15, रागात्मिका भक्ती. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर जे आहे त्याच्यामध्ये अजून इलॅबोरेट डिस्कशन केलेलं आहे. 16 नंबरचा अध्याय, रागात्मिका भक्तीचे अधिक वर्णन, राईट. अधिक वर्णन म्हणजे थोडंसं विस्तारामध्ये. आता ह्याच्यामध्ये प्रभुपादांनी ते दिलेले व्याख्या, संबंध रूपा, जे आपण लास्ट टाइम बघितलं होतं. वेगवेगळे जे संबंध भगवंतांशी आपण जोडले जातात, त्या संबंधामध्ये भगवंतांना बघायचं. मग खाली प्रभुपाद देतात, रागानुगा भक्तीची पात्रता काय आहे, राईट. रागानुगा म्हणजे स्पॉन्टेनियस आपल्या हृदयामध्ये भगवंतांविषयी सेवा करण्याची, त्यांची भक्ती भजन करण्याची भावना कधी उत्पन्न होईल, याच्याकरता क्वालिफिकेशन काय आहे. तर प्रभुपाद लिहितात, तुम्ही जर पुढे पुढे गेलात तर नेक्स्ट पॅराग्राफमध्ये स्पेशली ह्याच्यामध्ये रागानुगा भक्तीच्या सेकंड पॅराग्राफमध्ये
हे आपण सदैव स्मरणात ठेवले पाहिजे की भौतिक दूषणापासून मुक्त झाल्याविना व्रजवासींच्या चरणचिन्हांचे अनुसरण करण्याची लालसा हृदयात निर्माण होणे शक्य नाही. बेसिकली काय, आपण जिथनं भक्तिशास्त्र स्टार्ट केली होती तिथे परत जायचं. हरे कृष्ण. असा नका विचार करू की आता भक्तिशास्त्र झाली आपली, आता आम्ही सिद्ध भक्त झालो. नाही, म्हणून प्रभुपाद आपल्याला पुन्हा पुन्हा मागे घेऊन जातात. प्रारंभ कुठनं केला होता? उपदेशामृत, ईशोपनिषद. जीव कौन है, जगत काय है, जगदीश कौन है, ईश्वर कौन है, आत्मा क्या है, भौतिक जगत के तत्व क्या है, मैं कौन हूं और मैं किस तरह से कष्ट संसार में पा रहा हूं, कितने अनर्थ हैं, हे सगळं जाणून घेणे आणि आपली साधना करत राहणे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून प्रभुपाद तिथे लिहितात, भक्तीच्या विकास प्रक्रियेत अनर्थ निवृत्ती हा एक स्तर येतो. हा कुठनं येतो? तर तुम्ही बिगिनिंग केलेले आदर श्रद्धा, तथा साधू संघ, तथा भजन क्रिया, तथा अनर्थ निवृत्ती, चौथी स्टेज 9 मधली. मग आता आदर श्रद्धा आपल्याकडे आहे श्रद्धा, 2 श्रद्धा आहे तिथे. हरे कृष्ण. राईट. त्यानंतर आपल्याकडे आदर श्रद्धा, तथा साधू संघ आपण प्रबोधांचा घेतोय. श्रद्धा आहे म्हणून प्रबोधांकडे आले ना, श्रद्धा आहे म्हणून तो प्रबोधान संघ घेतला, महाराजांचा संघ घेतला, वैष्णवाचा संघ घेतला. मग आता भजन क्रिया त्यांनी दिलेली आहे, भजन क्रिया आपण प्रारंभ केली. मग आता ही जी क्रिया आहे भजनाची, ती आता लांब चालेल, लाईफ. आणि ऍक्च्युली गोल पण तेच आहे, लक्ष पण तेच आहे, शेवटचं उद्दिष्ट आणि रस्ता पण तोच आहे आपला. असं नाही की आता मग त्यानंतर अनर्थ निवृत्ती झाल्यावरती संपेल, नाही. पण मग आता हा जो ट्रॅक आहे अनर्थ निवृत्तीचा, कुठल्याही साधकाच्या जीवनामध्ये हा सर्वात लांब ट्रॅक असतो, लॉंगेस्ट ट्रॅक. अनर्थ निवृत्ती. अनर्थ निवृत्तीची व्याख्या काय? बेसिकली अनर्थ निवृत्ती म्हणजे ज्या काही गोष्टी अनर्थ आहेत त्यांची निवृत्ती करून टाकणे. अनर्थ म्हणजे काय? ज्या महत्वाच्या नाही, ज्याला अर्थ नाहीये काही. राईट. मग अर्थ नाही म्हणजे कुठल्या गोष्टी? काम, क्रोध, लोभ, मोह, मदमात्सर्य, जे 6 षडरिपू आहेत, यांना निवृत्त करणे, रिटायर करून टाकणे आपल्या जीवनातून, ह्याला म्हणतात अनर्थ निवृत्ती. पण ती कधी होईल? जेव्हा आपण भगवंतांचं भजन करू, विस्तारामध्ये भजन करू. आता तो भजनाला प्रारंभ झालेला तुमचा. आणि भजन का करावं याच्याकरता तुम्ही बॅकग्राऊंड घेतलं एवढी वर्ष आता भक्तिशास्त्राच्या माध्यमाने. राईट. समजून घेतलं की भजन करणं किती जरुरी आहे, भजन काय आहे. या 4 वर्षामध्ये आपण हे शिकत आलेलो, भजन काय आहे, भजन काय आहे, भजन काय, हे शिकत आलोय आपण. राईट. कंटिन्युअसली. आणि मग आज अशा प्रकारे आपण जेव्हा भजन करू आणि अनावश्यक गोष्टींपासून आपण निवृत्त होऊन जाऊ, तर 2 कसं असतं की कधी कधी लोक अनावश्यक गोष्टींपासून निवृत्त होण्याकरता हे घ्यायचं नाही, ते घ्यायचं नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, असं म्हणून चालत नाही. ते अगोदर पण आपण डिस्कस केलं होतं की आपण जर भगवंतांना हा म्हटलं तर मायेला ना म्हणण्याकरता गरज पडतच नाही, कारण ऑटोमॅटिकली मायेला ना होऊन जातं. When we say yes to Krishna, automatically no happens to Maya. तुम्ही जर आपला हात भगवंतांच्या हाती दिला तर कोणाला देणार? मग आता कोणाला द्यायच्या हाती राहिलंच नाही ना, भगवंतांनी देऊन टाकलं. आपलं हृदय एकच आहे ना की 2 आहेत? एकच हृदय आहे. कुणाचे 2 आहेत का? मग एक हृदय हे भगवंतांना देऊन टाकलं आपण, तर मग कुणाला द्यायला राहतच नाही. बरोबर आहे. मग जेव्हा अशा प्रकारे आपण भगवंतांना यस म्हणतो, तेव्हा मायेला ऑटोमॅटिक नो होणार. भगवंतांना हो म्हणा, मायाला नकार ऑटोमॅटिक होणार. हे आपल्याला भक्तीमध्ये शिकायचं आहे. संघर्ष करायचा पण थोडं इंटरनेट लावलं पाहिजे, संघर्ष कसा करायचा भक्तीमध्ये. राईट. नाही नाही म्हणून काम चालत नाही. हा म्हणा भगवंतांना, मायाला नाही, ऑटोमॅटिक होईल. राईट. सो दॅट्स वाय इथे प्रभुपादांनी विस्तारात पुढे दिलेलं आहे की काही लोक अशा प्रकारच्या भाव प्रेमाची नक्कल करताना आढळतात. कुठल्या? वृंदावनवासींच्या. परंतु वस्तुतः ते अनर्थांपासून अथवा वाईट सवयींपासून मुक्त झालेले नसतात. असं दिसून येते की एखादा तथाकथित भक्त स्वतःला नंद, यशोदा किंवा गोपींचा अनुयायी म्हणून घोषित करतो आणि त्याचवेळी त्यामध्ये भौतिक काम जीवनाकरता असलेली निंदनीय आकर्षणीय प्रदर्शनात होत असते. दिव्य प्रेमाचे असे प्राकट्य म्हणजे केवळ नक्कल होय व ती पूर्णपणे अर्थशून्य असते. ज्यावेळी एखादा मनुष्य खऱ्या अर्थाने स्वाभाविकपणे गोपींच्या प्रेमाकडे आकर्षित होतो, त्यावेळी त्याच्या चरित्र्यामध्ये भौतिक प्रदूषणाचा गंधही आढळत नाही. हरे कृष्ण. म्हणून आपण जोपर्यंत
अनावश्यक अनर्थांपासून निवृत्त नाहीये तोपर्यंत आपण समजू नये की आपण भक्तीमध्ये आता प्रगती झालेली आहे, आपली ऍडव्हान्स ड्युटी झाली आपण आता. आता आपण वृंदावन मधल्या नो गोपींसारखं किंवा यशोदा सारखं आपण भक्ती करू शकतो, म्हणजे त्यांच्या चरणचिन्हामध्ये फॉलो करू शकत नाही आपण तोपर्यंत. आपण साधक म्हणून राहावं तोपर्यंत. म्हणून प्रभुपाद लिहितात, म्हणून प्रारंभी सर्वांनी शास्त्र आणि आध्यात्मिक गुरु यांच्या मार्गदर्शनानुसार भक्तिमय सेवेच्या नियमांचे कठोरपणे पालन केले पाहिजे. भौतिक प्रदूषणापासून पूर्णपणे मुक्ती होण्याच्या अवस्थेत नंतरच एखादी व्यक्ती वास्तविकपणे वृंदावनातील भक्तांच्या चरणचिन्हांचे अनुसरण करू शकते. हरे कृष्ण. टिल दॅट टाइम इट्स व्हेरी डिफिकल्ट, नॉट पॉसिबल, राईट. म्हणून आपले जे आचार्य होऊन गेलेले आहेत बरेच, आपले आचार्य काय म्हणायचे की जे वृंदावनवासी आहेत, रागानुगा भावावरच्या स्तरावरती जे भक्त आहेत, ते आपल्याकरता पूजनीय आहेत. आपण त्यांची नकल नाही करू शकत. आपण त्यांना केवळ वंदन करू शकतो, त्यांना नमस्कार करू शकतो आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण भक्तीमध्ये स्थिर व्हायचा प्रयत्न करू शकतो, राईट. म्हणून आपले जे बरेच आचार्य होऊन गेलेले आहेत, जसं भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर किंवा श्रील प्रभुपाद, यांनी आपल्याकरता काय दिलेली आहे? प्रॅक्टिकल सेवा दिलेली आहे भक्तांकरता, राईट. प्रॅक्टिकल सेवा दिलेली म्हणजे काय? बिना सेवेची भक्ती आपल्याला टिकवून ठेवता येणार नाही जास्त काळ. मग आपल्याकरता चॅन्टिंग पण सेवा आहे, 4 नियम पालन करणे ही पण सेवा आहे, आणि बाकी सेवा तर सेवा आहेतच. म्हणून विचार करा, प्रभुपादांनी काय केलं आपल्याला, स्पेशली जेव्हा प्रभुपादांनी आपल्या भक्तांना भारतामध्ये आणलं होतं ना, तेव्हा सगळ्यांना एक्झॉस्टिव्ह टेम्पल कन्स्ट्रक्शन मध्ये बिझी करून टाकलं. हरे कृष्ण. मॅसिव्ह टेम्पल कन्स्ट्रक्शन. अजून सुद्धा बऱ्याच ठिकाणी तेच काम चाललंय ना. तुम्ही चौपाटीला कधी या, हरे कृष्ण, नेहमी तुम्हाला काय नाही कन्स्ट्रक्शन दिसेल. पण काय लोक म्हणतील काय नुसतं कन्स्ट्रक्शन झालं असतं इथे. गुरु आणि कृष्ण बरोबर जाणतात की यांना याच्यामध्ये नाही ठेवलं तर हे लोक हरे कृष्ण काय करतील काय माहिती. सेवा शोधण्याचं काम गुरुचं असतं. आता तुम्ही शिरपूरला मंदिर बांधणार आहात, धुळ्याला बांधणार आहात. धुळ्याला आय थिंक बांधलं का, बांधण्याचं काम चालू आहे, झालं बांधून धुळ्याला. अच्छा, मग आता मेंटेनन्स. हरे कृष्ण. किंवा शिरपूरला बांधणार आहे तर मग बांधायच्या तयारीमध्ये राहा. मग पुढचे 5-6 वर्ष तुम्ही एंगेज आहात चांगल्या प्रकारे. मग तुम्हाला वाटेल की आता मंदिर झालं मंदिर आहे त्याचं बाबा. असं नाही होणार. विचारा मग धुळेवाल्यांना, आता तो अब तो चैलेंज चालू हो गया, बाप रे, अभी मंदिर में फंड कौन लेके आएगा, मंदिर को मेंटेन कौन करेगा, मंदिर के छत में से पानी निकल रहा है, अरे बाप रे, जाओ छत के ऊपर जाओ जल्दी से, ताड़पत्री लगाओ उधर भाई. राईट. ह्या सगळ्या सेवा आपल्याला का दिल्यात? जेणेकरून आपण टिकून राहू. कधी कधी लोकांना वाटतं की काय आम्हाला नुसतं सेवा दिल्याने बाकी लोक मजा करतायत. अरे वेडे, सॉरी काय म्हणतो आता, वेड्यानो आणि काय वेडीनं म्हणतात ते. सेवा भेटणे म्हणजे सौभाग्य आहे, कारण भक्तीमध्ये आपण सेवेनेच टिकून राहू. सेवा न भेटणे दुर्भाग्य आहे. जर सेवा भेटेल तर आपल्याला काहीतरी संधी आहे टिकून राहायची. सेवा नाही भेटली का ते 24 तास जप करत असणार तुम्ही? आहे का कॅपॅसिटी 24/7 जप करायची? भागवतम वाचायची कॅपॅसिटी आहे का 24 तास? नाही ना. आता जर तुम्ही 4 वर्ष ऑलरेडी अध्ययन केलेले आहेत, मला काय माहिती ते किती लोक परत भगवंता उघडणार आहेत. म्हणलं आता बंद लॉकर मध्ये, राईट. असं करू नका, वाचत राहा. पण म्हणण्याचा अर्थ असा आहे की प्रॅक्टिकल सर्व्हिस. म्हणून श्रील प्रभुपाद ऍक्च्युली नेहमी म्हणतात आणि म्हणायचे की भक्ती म्हणजे आपण आनंद घेऊ नये तर भगवंतांना आनंद देणे, राईट. भक्ती इज नॉट अबाउट वी गेटिंग एन्जॉयमेंट. सी फ्रस्ट्रेट कोण होतो? जो भोगी आहे तो फ्रस्ट्रेट होतो, बरोबर आहे. भुक्ती मुक्ती सिद्धिकामी सकली अशांत, कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. म्हणण्याचा अर्थ असा आहे की इव्हन चॅन्टिंग मध्ये सुद्धा जर आपण भोगी बनण्याचा प्रयत्न केला तर आपण फ्रस्ट्रेट होऊ. म्हणजे काय, मुझे मजा नहीं आ रहा चैंटिंग करने में. चैंटिंग मजा के लिए नहीं किया जाता है मेरे दोस्त. चैंटिंग क्या है? इंजेक्शन है, कड़वा, शुद्धिकरण के लिए लिया जाता है. उसमें कैसे आनंद आएगा आपको अभी? बरोबर आहे का नाही? भागवत वाचन, श्रवण हे सगळं काय सध्या आपल्या करता? थोडेफार आपल्याला रुची उत्पन्न झालेली आहे, पण ती थोडीफारच आहे. भगवंतांच्या अल्टर समोर किती वेळ तुम्ही उभे राहू शकता दर्शन घ्यायला?
5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, बस. एक तास उभे राहू शकता. मग समजून घ्यायचं की हरे कृष्ण, आपल्याला प्रॅक्टिकल सेवेची गरज आहे. राईट. सो दॅट्स वाय प्रभुपाद म्हणतात, भक्ती इज नॉट डुईंग इन व्हॉट वी गेट द एन्जॉयमेंट, बट इट इज डुईंग इन व्हॉट कृष्णा गेट्स द एन्जॉयमेंट. राईट. मग आता जर समजा आपण मोठ्या टेम्पल कन्स्ट्रक्शन सेवेमध्ये असेल, तर याने कोणाला आनंद भेटणार आहे? तुम्हाला भेटणार आहे की भगवंतांना भेटणार आहे? सांगा मला. आपल्याला तर नक्की नाही भेटणार आहे. जे जे कन्स्ट्रक्शन मध्ये त्यांना कळेल. भेटणार नाही म्हणजे आपण त्या भावनेमध्ये जाऊ नये की मला आनंद घ्यायचा आहे, मग तुम्ही नाही करू शकणार सेवा. पण ह्या आनंदामध्ये गेलात तुम्ही की हे जे मंदिर उभं राहिलं तर भगवंतांना किती आनंद होईल. नाही, भगवंत या मंदिराचे प्रमुख व्यक्ती, त्यांना भेटायला लोक येणार, त्यांचा प्रचार होणार, त्यांच्या कथा कीर्तनाचा विस्तार होणार. राईट. हे विचार करून आपल्याला आनंद भेटला पाहिजे. आणि ह्याने आपण प्रेरित, जसं आपण नाही का घरामध्ये कसं काम करतो, हे माझं घर आहे तर माझ्या प्रभूजींना किंवा माझ्या पत्नीला घर आवडेल, तिला हे आवडेल, तिला हा दरवाजा आवडेल, किंवा तिला हे फ्रीज, वॉशिंग मशीन, हरे कृष्ण. तिच्याकरता ही साडी, हे कपडे. मग तोच विस्तार आपण भगवंतांच्या संबंधामध्ये करायचा. या गोष्टी भगवंतांना कशा आवडतील, ह्या भिंतीला हा कलर मारला तर किती त्यांना आवडेल, नाही किती छान वाटेल. म्हणून बघा महाराज किती काळजी घेतात. डीटी रूम इथे महाराजांनी रिनोव्हेट केलं, म्हटले की जो तुम डीटी रूम के अंदर बनाते हो, मतलब मार्बल ये वो सब डीटी रूम के बाहर के आउटस्कर्ट में बनाओ, क्योंकि वो भी भगवान वहां घूमते हैं. असं नको व्हायला की फक्त ऑल्टर एकदम चकाचक आणि बाहेर सगळं भंगार. भगवंत मंदिरामध्ये पूर्ण फिरणार नाही का? फिरतील ना. मग ते असं नको व्हायला, ऑल्टर में तो बहुत अच्छा है लेकिन बाहर ऑल्टर से निकलते भंगार हो रहा है यहाँ पे. भगवंतांना आवडेल का ते? नाही. जसं तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या फक्त तुमचं एक मेन जे रूम असेल ते चकाचक आणि बाकी सगळं कचरा, नाही आवडणार ना. तर त्या प्रकारे प्रभुपाद म्हणतात की आपण अप्रोच केलं पाहिजे भक्तीमध्ये. राईट. आणि स्पेशली जेव्हा इथे पुढे एक संदर्भ दिलेला आहे, सिद्ध प्रणाली मंत्र, तुम्ही जर पान नंबर 193 139 वरती गेलात, नेक्स्ट पानावरती, या संबंधात कुठे गेलं, हा, आपण तथाकथित सिद्ध प्रणाली पद्धतीबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. योग्य अधिकार नसलेले आणि स्वनिर्मित संकल्पनेनुसार भक्तिमय सेवा करणारे लोक सिद्ध प्रणालीचा अभ्यास करतात. सिद्ध प्रणाली म्हणजे काय की सिद्ध प्रणाली मंत्र असतो, त्याने आपल्याला कळतं की हा मेरा ये स्वरूप स्थिती आहे, मेरा ये स्वरूप आहे. ऍक्च्युअली भक्ती सिद्धांत सरकार गुरुजी काय म्हणायचे माहिती आहे का, आपके लिए सिद्ध प्रणाली मंत्र कौन सा मालूम है क्या? आपके लिए सिद्ध प्रणाली मंत्र आहे चैतन्य महाप्रभूंनी जो मंत्र शिष्टाष्टक मध्ये आपल्याला दिलेला आहे, अमानिना मान देणं कीर्तने सदा हरी. राईट. आपण कधीही स्वतःला जर या मंत्रापासून दूर केलं तर आपल्याला कधी आपली स्वरूपसिद्धी प्राप्त होणार नाही. राईट. आपण किती मोठे जरी झालो तरी आपण जर ह्या भावनेपासून जर विरक्त झालो कि अरे अभी मुझे क्या जरूरत है किसी को मान देने का, सब लोग मुझे मान देने का, अभी मैं बड़ा हो गया हूं, आपण कधीच मोठे होऊ शकत नाही भगवंतांसमोर, गुरूंसमोर, वैष्णवांसमोर. भले तो छोटा वैष्णव असेल, मोठा कोणी असेल वैष्णव. राईट. या भावनेमध्ये असणारी व्यक्ती आपल्या याला प्राप्त करू शकते, स्वरूप सिद्धीला. राईट. आणि याला अजून एक जोडताना एक दिलं सांगितलं जातं, एक प्रकार याच्यामध्ये सिद्ध प्रणालीमध्ये, की ऍक्च्युली जेवढे काही ब्रजवासी आहेत ना, म्हणजे ब्रजलीलेमध्ये जे काही भक्त आहेत, समजा आता कोणी उद्धव असेल किंवा गोपीज असतील, सखाज असतील, हे सगळे वृंदावन लीलेमध्ये असणारे भक्त, यांचं एक स्वरूप वृंदावन लीलेमध्ये आहे, दुसरं स्वरूप कशामध्ये आहे? गौर लीलेमध्ये आहे की नाही. हेच भक्त गौर लीलेमध्ये प्रकट झालेले आहेत. बरोबर आहे. मग ऍक्च्युली आपले आचार्य काय म्हणतात, आपको नकल करना है ना तो खाली उनके वृंदावन भाव को नकल मत करो, गौर भाव को भी नकल करो. तुम्हाला कळलं का? वृंदावन लीलेमध्ये हे सगळे भक्त कसे आहेत? एकदम भगवंतांची आसक्त आणि भगवंतांच्या भावनेमध्ये एकदम 24/7. राईट. आणि दिव्य स्तरावरती भगवंतांच्या भक्तिभावामध्ये. पण हेच भक्त जेव्हा गौर लीलेमध्ये येतात तेव्हा ते काय करतात? साधना करतात, भगवंतांचं मोजून नामजाप करतात आणि आपल्या एखाद्या गुरुच्या अंडर राहून गुरुची सेवा करतात. बघा तुम्ही, सगळे भक्त जे गौर लीलेमध्ये आहेत, वृंदावन मधले भक्त, सगळ्यांचे गुरु आहेत, सगळ्यांनी दीक्षा घेतलेल्या आहेत. बरोबर आहे का नाही?
मग प्रभुपाद म्हणतात की नकल करायची असेल तर तुम्ही फक्त एक नकल नका करू, दोन्ही बाजूने नकल करा. त्याची ब्रजभाव आणि त्याची साधना, बेसिकली सिद्ध रूप आणि साधना स्वरूप. सिद्ध स्वरूप काय आहे? जसं प्रभुपाद म्हणायचे ना, लोक म्हणायचे ना की प्रभुपाद वृंदावन, प्रभुपाद का ऍक्च्युअली क्या आहे, प्रभुपाद सखा आहे वृंदावन में. सखा भाव त्यांचा एक आहे, पण सोबत दुसरं काय आहे, त्यांनी आपल्याला एक आचार्य रूपामध्ये एक साधना भाव दिलेला, राईट. दोन्ही बाजूंची नकल करा तुम्ही, जर खरंच त्यांना नकल करायची असेल तर. फक्त एक बाजूची नकल करू नको. सिद्ध रूप आणि साधक रूप, आणि साधक रूप आपल्याकरता विशेष आहे, राईट. नाहीतर मग काही असे, बोला मात्र. सॉरी गुरुजी. प्रभूजी, तुम्ही म्हटले होते की मी रिव्हिजनच्या वेळेस रागात्मिका आणि रागानुका मधलं फरक सांगेन. मग आता तुम्ही जे सांगताय तेच आता तेच फरक वाटतो. हा, म्हणजे हे तेच कन्सिडर करायचे का बुवा? आता Yes, जे yes. सांगताय तुम्ही ते फरक. येस येस. म्हणजे रागात्मिका हा जो भाव आहे, रागानुगा म्हणजे जो ऑलरेडी फॉलो करतोय, त्याने धारण केलेला आहे, अशा भावानं धारण करण्याकरता आपली काय भावना पाहिजे, राईट. समथिंग लाईक दॅट. तर ते एक उदाहरण दिलेलं आहे अजून सुद्धा, की काही वेळेला तुम्ही बघितलं असेल वृंदावनमध्ये असे काय काय भक्त नाही म्हणत त्याला, सहजीय म्हणतात. ते काय करतात ते, म्हणजे एखादा पुरुष असेल तर तो गोपीचा ड्रेस घालतो, बांगड्या घालतो, आणि मग तो म्हणतो मैं गोपी हूँ, मैं अभी भगवान के रास्ते में मिलने जा रही हूँ. अरे असं म्हणून तुम्ही गोपी नाही बनू शकत. शेवटी भगवंताची शुद्ध भक्ती ही काय शारीरिक स्तरावरती नाहीये, की मी पुरुषाचा स्त्री झालो आणि स्त्रीचा पुरुष झालो, जरूर नाहीये. गोपींचा भाव एखाद्या पुरुषाला पण येऊ शकतो आणि एखाद्या स्त्रीला पण येऊ शकतो. आपण कोणा शेवटी आत्मे आहोत ना. त्या नुसत्या पुरुषाने बांगड्या घातल्या म्हणून तो गोपी झाला का? बांगड्या घातल्या आणि साडी घातली लगेच आणि कानामध्ये कुंडल घातले लगेच मी आता गोपी झाली. मग हे जे प्रकार आहे त्याला म्हणतात सहजिया, राईट. अशा प्रकारे आपलं एक्सटर्नली चेंज करून आपण भक्त बनू शकत नाही. इव्हन आपल्याकरता सुद्धा जस्ट तिलक लावून कंठीमाळा घालून आपण भक्त नाही बनत. आपण तिलक लावावं, कंठीमाळा घालावी, पण आपण भक्ताचं आचरण काय ते शिकून घ्यावं आचार्यांकडून, तेव्हा आपण भक्त बनणार, राईट. लाईक दॅट. अशा प्रकारे मग ऑफकोर्स त्यांनी पुढे मग नेक्स्ट पानावरती म्हणून प्रभुपादांनी खाली दिले बघा. श्रील रूप गोस्वामी म्हणतात की महान विद्वान आचार्यांचे असे मत आहे की भगवान श्रीकृष्णांविषयी उत्सृप प्रेमाचा उदय झाल्यावरही मनुष्याने नियामक तत्वांचे पालन करीतच राहावे. भले तुम्ही उच्च कोटीच्या स्तरावरती पोहोचला असाल तरी सुद्धा तुम्ही एका साधकाप्रमाणेच वागलं पाहिजे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे साधना भक्तीच्या नियमांमध्ये 9 विधी समाविष्ट आहेत आणि मनुष्याला ज्या विधीमध्ये स्वाभाविक रुची असते त्याच विधीचे त्याने आचरण करावे. उदाहरणार्थ एखाद्या मनुष्याला श्रवण करण्यामध्ये रुची असेल तर दुसऱ्याला कीर्तन करण्यामध्ये असेल, इतराला मंदिर सेवा करण्यामध्ये असेल, तेव्हा मनुष्याने या 3 किंवा इतर 6 विधींचे किंवा कमीत कमी एका, राईट, मग्न झाले पाहिजे. मग ऑफकोर्स त्यानंतर नेक्स्ट पानावरती प्रभुपादाने ते माधुरी रतीबद्दल सांगितलेलं आहे, राईट. माधुरी रतीमध्ये 2 प्रकार असतात, स्वकीय परकीय. तुम्हाला माहिती ऑलरेडी आहे, जास्त मी विस्तार करणार नाही. स्वकीय परकीय तुम्हाला माहिती आहे ना. स्वकीय म्हणजे द्वारकेमधील राण्या ज्यांचं भगवंतांशी लग्न झालेलं आहे, आणि परकीय म्हणजे गोपी वृंदावनमध्ये ज्यांचं भगवंतांशी लग्न झालं नाहीये, राईट. आणि मग त्या गोपींमध्ये सुद्धा कॅटेगरी आहेत. प्रभुपादांनी व्याख्या दिलेली आहे माधुरी रतीची. वृंदावनातील गोपिका किंवा द्वारकेच्या राण्या यांच्या चरणचिन्हांचे अनुसरण केलेल्या भक्तिमय सेवेला माधुरी रती असे म्हणतात. या माधुरी रतीचे 2 प्रकार आहेत, अप्रत्यक्ष माधुरी रती, दुसरी प्रत्यक्ष माधुरी रती. अप्रत्यक्ष म्हणजे बेसिकली मंजरी, आणि प्रत्यक्ष म्हणजे बेसिकली कोण, गोपी, राईट. तर मंजरी ह्या गोपीच्या सेवेमध्ये असतात. या दोन्ही प्रकारांमध्ये मनुष्याने गोलोक वृंदावनातील एखादी विशिष्ट गोपी ज्या विशिष्ट सेवेमध्ये मग्न असते तिच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्याबरोबर माधुरी रतीमध्ये प्रत्यक्ष रूपाने आसक्त होण्याच्या क्रियेला केली असे म्हटले जाते. केली लीला म्हणजे प्रत्यक्ष पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्या संपर्कात येणे होय. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध न ठेवता आणि गोपिका यांच्यामधील माधुरी लीलांचे आस्थान करणारे इतर काही भक्त असतात. असे भक्त श्रीकृष्ण आणि गोपिका यांच्या लीलांचे केवळ श्रवण करण्यात आनंद घेतात, बेसिकली मंजरी त्यांना असिस्ट करतात, सेवा करतात, राईट. आणि प्रभुपादांनी नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये दिलेला आहे
ज्या भक्तांनी भक्तिमय सेवेतील नियमांचे आधीच पालन केलेले आहे व विशेष करून मंदिरातील राधाकृष्ण विग्रहांच्या अर्चन सेवेचे पालन केले आहे तेच केवळ माधुर्यतेचा विकास करू शकतात. हरे कृष्ण. तुम्ही म्हणाल आमच्याकडे कुठे आहेत राधाकृष्ण? मग तुमच्याकडे राधाकृष्ण नाही, गौर नेता घ्या. चैतन्य महाप्रभू राधाकृष्णाचे मिलित विग्रह आहेत. राईट. मग तुम्हाला पण ही रती प्राप्त होईल. म्हणून शेवटी बिगिनिंग कुठनं होतं? हरे कृष्ण. अर्च विग्रहांची सेवा नियमितपणे आपला जप पूर्ण करणे याने प्रारंभ होतो त्याचा. अशा प्रकारे. आणि नेक्स्ट पॅराग्राफमध्ये बरोबर देतात, श्रीकृष्णांविषयीच्या माधुर्य प्रेमाचा उदय हा काही केवळ स्त्रियांमध्येच होतो असे नव्हे, पुरुषांमध्ये पण असा प्रकार होऊ शकतो. का? उदाहरण घ्या. जेव्हा भगवान रामचंद्र दंडकारण्य वनामध्ये गेले होते तेव्हा दंडकारण्य वनात जेव्हा साधूंनी भगवंतांना बघितलं, ऋषींनी, त्यांना भगवंतांशी आकर्षण प्राप्त झालं. त्यांना वाटलं की भगवंतांवरती प्रेम करावं. शेवटी प्रेम हा कशाचा विषय आहे? शरीराचा विषय नाही, आत्म्याचा विषय आहे. राईट. ते उदाहरण ते दिलेलं आहे. फार पूर्वी दंडकारण्यात अनेक साधू संत राहत होते. दशरथांनी प्रभू रामचंद्रांना 14 वर्षे वनवासात पाठवल्यानंतर श्रीरामाने दंडकारण्यात निवास केला होता. त्यावेळी प्रभू रामचंद्रांचे अप्रतिम सौंदर्य पाहून तेथील अनेक थोर साधूंचे चित्त वेधीला गेले आणि त्यांच्या मनात अशी इच्छा झाली की आपण स्त्री रूपात जाऊन प्रभूंना आलिंगन द्यावे. पुढे हेच ऋषिगण गोकुळ वृंदावनात प्रकट होऊन गोपे बनल्या. हरे कृष्ण. मग गोपी बनण्या अगोदर काय बनावं लागेल तुम्हाला? बोले ऋषी साधू बनावं लागेल. आणि ऋषी साधू म्हणजे कोण? ज्यांनी साधना केलेली आहे, तपश्चर्या केलेली आहे, भगवंतांचं भक्ती भजन केलेलं आहे. त्यानंतर मग आपल्याला वृंदावनातील कुंजांमध्ये फिरण्याचा संधी भेटेल. त्याच्या अगोदर नाही. डायरेक्ट जम्प नाही मारता येत वृंदावनच्या. डायरेक्ट जम्प मागली तर काय होईल? ऍक्सिडेंट होईल, तोंड फुटून जाईल. हरे कृष्ण. लाईक दॅट. मग पुढे ते माधुर्यतेचे प्रकार पण दिलेले, स्वकीय परके तुम्ही वाचा. त्यानंतर शेवटला वात्सल्य आणि सख्य हे भाव दिलेले आहेत. राईट. त्याच्यामध्ये वृंदावनातील नंद महाराज आणि बाकीचे सखा आहेत भगवंतांचे, त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. पण ह्याच्यामध्ये एक क्लॅरिफिकेशन प्रबोधन दिलेलं आहे की आपण कधीही यशोदा किंवा नंदबाबा बनायचा प्रयत्न करू नये, किंवा राधाराणी किंवा एखादी गोपी. तसं बनणे म्हणजे काय आहे? मायावाद आहे. की मी आता सखी बनू शकते का? नाही, मी कधीच बनू शकत नाही. ती एकच पोस्ट आहे आणि ती एकच पोझिशन ऑलरेडी रिझर्व्ह झालेली आहे. एकच राधाराणी आहे, एकच यशोदा आहे, एकच नंदबाबा आहेत. आपण त्यांचे सेवक बनू शकतो आणि ह्याच्यामध्येच आपला आनंद आहे. राईट. अशा प्रकारे विचार करणे की मी आता यशोदा बनणार, हे मायावाद आहे. राईट. अशा प्रकारे. लाईक दॅट. सो दिस इज हाऊ. हे आहे अध्याय नंबर 16. ठीक आहे. तर ह्या चॅप्टरचा एसेन्स आहे की आपल्याला कोणाला रागानुगा भक्ती करायची असेल तर त्याच्याकरता अनर्थ निवृत्ती होणे फार महत्वाचं आहे. राईट. म्हणून भजन हे आपलं निरंतर चालत राहावं. जेव्हा अनर्थ निवृत्ती होईल तेव्हाच आपण विचार करू शकतो की मी आता वृंदावनातील भक्तांच्या सारखं भजन करू, म्हणजे सेवा करू शकेल. राईट. त्याच्या अगोदर नाही. लाईक दॅट. त्यानंतर नेक्स्ट अध्याय आहे 17 नंबर. आहेत आपल्याकडे अजून 20 मिनिटं आहेत. आहेत तुम्ही सगळे जिवंत आहेत? हरे कृष्ण. 17वा अध्याय आहे, सॉरी, भाव भक्ती. ठीक आहे. तीन चॅप्टर शेवटचे. भाव भक्ती आणि भावांचे लक्षण, आणि 19वा अध्याय प्रेम भक्ती. मग सगळ्यांना प्रेम प्राप्त होणार आहे. तर प्रभुपाद इथे व्याख्या देतात भावभक्तीची. तर तुम्हाला पाहिजे पॉईंट लिहून घ्या तात्पर्यामध्ये. सर्वात पहिल्या पॅराग्राफ मध्ये दिलेलं आहे भावभक्तीची व्याख्या. नंबर 1. भावभक्तीची व्याख्या. ठीक आहे. पहिला पॅराग्राफ, दुसरा पॅराग्राफ, तिसरा पॅराग्राफ, डायरेक्ट चौथ्या पॅराग्राफ मध्ये दिलेला आहे भावभक्ती प्राप्त करण्याचे 2 मार्ग.
पहिलं आहे भावभक्तीची व्याख्या, त्यानंतर नेक्स्ट आहे पहिला पॅरेग्राफ, दुसरा पॅरेग्राफ, तिसरा, चौथ्या पॅरेग्राफवरती भावभक्ती प्राप्त करण्याचे 2 मार्ग. ठीक आहे. मग आता 2 मार्ग कुठले आहेत? तर सर्वात पहिले लिहा तुम्ही तिथे भावभक्ती प्राप्त करण्याच्या त्याच्यावरतीच ए असं टाकून लिहा. ए ऍक्च्युअली तिथे दिलेलं आहे बघा, प्रबोधन तात्पर्य दिलेले आहे. मनुष्याची 2 मार्गाने भाव स्थितीपर्यंत प्रगती होऊ शकते. एक म्हणजे शुद्ध भक्तांचा सतत संग करणे, आणि दुसरा म्हणजे भगवान श्रीकृष्णांची अथवा भगवान श्रीकृष्णांच्या शुद्ध भक्तांची विशेष कृपा प्राप्त करणे. ठीक आहे. सो ती पहिली कॅटेगरी आहे ना, एक म्हणजे शुद्ध भक्तांचा सतत संग करणे, म्हणजे बेसिकली काय, त्याला ए देऊन लिहा वैधी साधना भक्ती आणि रागानुगा भक्ती. वैधी साधना भक्ती आणि रागानुगा भक्ती. ठीक आहे. आणि बी जे आहे ते आपण नंतर बघू. मग तुम्ही जर खाली गेलात नेक्स्ट पॅरेग्राफ वरती, तिथं ए लिहायचं. ए मध्ये पहिला नंबर लिहायचा वैधी भक्तीद्वारे, दिलाय बघा खाली. ए मधला 1, 2 मधला ए मधला 1. कळलं की नाही कळलं? पुन्हा सांगा प्रभूजी. दुसरा मुद्दा तुम्हाला कळलं की नाही? भावभक्ती प्राप्त करण्याचे 2 मार्ग. त्याच्यामध्ये ए दिलेला आहे वैधी साधना भक्ती, ते तुम्ही लिहायचं नेक्स्ट पॅरेग्राफ वरती. वैधी भक्तीद्वारे भावभक्ती प्राप्त करण्याचे. मिळालं का? एक सुंदर उदाहरण म्हणजे दॅट इज ए, राईट. आणि ए मधला 1 आहे वैधी भक्ती. ऍक्च्युली ए काय आहे? ए आहे की आपल्याला कशी भावभक्ती प्राप्त होईल. दुसरा पॉइंटला ए, दुसरा पॉइंट आहे तो पण त्याला ए म्हणून दिलेला आहे. किंवा सिम्पलिस्टिक एकदम भाषेमध्ये भावभक्ती प्राप्त करण्याचे 2 मार्ग. एक आहे वैधी भक्ती, ए तुम्ही लिहिलात. तुम्ही सध्या लिहा, तुम्हाला नंतर पुढे कळेल ते. त्यानंतर तुम्ही जर पुढच्या पानावरती गेलात, ते जिथे तुम्ही लिहिलेलं आहे ना वैधी भक्तीद्वारे भावभक्ती प्राप्त करण्याचे सुंदर उदाहरण, तो 1 पॅरेग्राफ, दुसरा पॅरेग्राफ, तिसरा, चौथा, 5वा पॅरेग्राफ तुम्हाला दिसेल. तिथे पद्मपुराणात एका नवोदित भक्ताची कथा येते. भेटलं का? तिथे लिहायचं 2 रागानुगा भक्ती, रागानुगा साधना भक्ती. हे दोन्ही साधना भक्तीचे प्रकार आहेत. वैधी साधना भक्ती पहिले आणि नंतर रागानुगा साधना भक्ती. भेटलं? त्यानंतर नेक्स्ट पानावर तुम्ही गेलात ना, तर तुम्हाला नेक्स्ट पॅरेग्राफ दिसेल. कधी कधी असं दिसून येते की भक्तिमय सेवेच्या कोणत्याही प्रक्रियेचे अवलंबन केल्याविना. भेटलं? दॅट इज बी. दॅट इज बी. बी म्हणजे बेसिकली कृपा. फक्त कृपा तुम्हाला झाली आणि तुम्हाला ना साधना करायची गरज पडली. म्हणजे बेसिकली साधना भक्तीचे 2 प्रकार आहेत ना, वैधी साधना भक्ती आणि रागानुगा साधना भक्ती. तुम्हाला दोन्ही करायची गरज पडली नाही, डायरेक्ट कृपा भेटली. कळले ना तुम्हाला? दॅट इज बी. त्याच्यामध्ये त्याची उदाहरणं दिलेली आहेत, ते आपण बघू नंतर वन बाय वन. तर तुम्ही एकदम बिगिनिंगला या. पहिला भावभक्ती, एवढे 2च पॉईंट याच्यामध्ये तात्पर्यामध्ये आहेत. सॉरी, या 2च पॉईंट आहेत. तर भावभक्तीची व्याख्या काय आहे? सिंपल प्रबोधन दिलेलं आहे. वैधी भक्तीचे योग्यरीतीने पालन केल्यानंतर एखाद्याला वास्तविक रूपाने दिव्य पदाची प्राप्ती होऊ शकते. हे दिव्य पद प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे स्थित असते. त्यावेळी भक्ताचे हृदय सूर्याप्रमाणे प्रकाशमान होते. सूर्य सर्व ग्रह ताऱ्यांच्या पलीकडे असतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ढग सूर्याला आच्छादित करू शकत नाही. ज्यावेळी एखाद्या भक्त सूर्याप्रमाणे शुद्ध होतो, त्यावेळी त्याच्या शुद्ध हृदयातून भाव उदित होतो आणि तो भाव सूर्यप्रकाशाहून अधिक तेजस्वी असतो. केवळ त्यावेळी त्याची श्रीकृष्णावरील आसक्ती परिपूर्ण समजली जाते. राईट. मग प्रबोधन पुढे दिलेलं आहे.
व स्वाभाविकपणे तो श्रीकृष्णांची भावप्रेमात सेवा करण्यासाठी उत्सुक होतो. या स्तरावरचा भक्त उत्तम अधिकारी किंवा परिपूर्ण भक्तीचा अधिकारी समजला जातो. कोणत्याही प्रकारचे भौतिक स्नेह अशा भक्ताला विचलित करू शकत नाही आणि त्याला केवळ राधाकृष्ण यांच्या सेवेतच रुची असते. बेसिकली ज्याला भक्तीचा भाव प्रकट झालेला आहे की त्याला भगवंतांशिवाय राहता येत नाही, भगवंतांच्या सेवाशिवाय त्याला काही दुसरं सुचतच नाही, भगवंतांच्या सेवेचा कसा प्रचार वाढवावा, भगवंतांची सेवा कशी करावी, भगवंताचं मंदिर कसं वाढवावं पुढे, त्याला ह्याशिवाय दुसरं मनामध्ये काय चालतच नाही, चित्तामध्ये त्याला स्वतःची पण जाण नसते की मी आज काय खाल्लं नाही, मी कुठे राहतोय व्यवस्थित. ऑफकोर्स तो काळजी घेईल की माझं शरीर सुदृढ राहावं जेणेकरून मी सेवा करेल, पण त्याला भान राहत नाही. तो केवळ भगवंतांच्या प्रीतीकरता कार्य करत राहतो. त्याला म्हणतो बेसिकली भाव, सिंपल भाषेमध्ये. मग अशा भावभक्तीला प्राप्त करण्याचे 2 मार्ग कुठले आहेत नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये दिलेले आहेत. पहिला प्रकार आहे वैधी साधना भक्ती, जे तुम्ही आपण करता सगळे, त्याला वैधी साधना भक्ती म्हणतात, राईट. आणि प्रभुपाद त्याच्यामध्ये खाली उदाहरण देतात मध्यभागी पॅराग्राफमध्ये. उदाहरण देता येईल की एखाद्या मनुष्याने कधी शाळा किंवा महाविद्यालयात जाऊन अध्ययन केलेले नसते, परंतु तरी देखील त्याला एक महान विद्वान म्हणून प्रतिष्ठा मिळते, किंवा एखाद्याला विश्वविद्यालयातून त्याला सन्मानाची पदवी प्राप्त होते. तथापि याचा अर्थ असा नव्हे की एखाद्याने शाळेत जाण्याचे टाळावे व आपोआपच विश्वविद्यालयातून सन्माननीय पदवी प्राप्त होण्याची अपेक्षा करावी. त्याचप्रमाणे मनुष्याने भक्तिमय सेवेतील नियमांचे पूर्ण निष्ठेने पालन करावे आणि त्यावेळी श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्तांच्या कृपेची अपेक्षाही करावी. बेसिकली आपण सगळे साधक भक्त जे आहोत ते, राईट. साधना करायची आपण. सो दिस इज वन कॅटेगरी जी साधना करतात आणि मग ज्यांना कृपा भेटली तर कृपा भेटली, पण एक्सक्लुसिव्ह कृपेवरती ते अवलंबून असतात. कारण कृपा कधी होईल जेव्हा आपण ऍक्च्युली साधना करू नये आणि साधना कधी होईल जेव्हा कृपा होईल. बेसिकली इंटरडिपेंडेंट आहे. मग त्यानंतर त्यालाच विस्तारामध्ये प्रभुपादांनी खाली दिलेलं आहे वैदिक भक्ती आणि नंतर पुढे रागानुगा भक्ती. ते तुम्ही विस्तारामध्ये वाचा. मग आता वैदिक भक्ती म्हणजे काय तिथे प्रभुपादांनी नेक्स्ट पानामध्ये दिलेलं आहे. नारद मुनींचं उदाहरण दिलेलं आहे भागवतच्या प्रथम स्कंदामधील. जेव्हा नारद मुनींच्या घरी चातुर्मासाच्या वेळेमध्ये जेव्हा ते भक्तगण आले होते ना राहायला, त्या भक्तांनी कशा प्रकारे त्याला साधना दिली, त्यांनी साधना केली, त्यांचे उच्चिष्ट घेतलं, त्यांनी सेवा केली आणि त्यांना हळूहळू भाव प्राप्त झाला, राईट. म्हणून प्रभुपाद तिथे मध्यभागी पॅराग्राफमध्ये लिहितात, शुद्ध भक्तांचा केवळ संग केल्याने मनुष्याला भाव अवस्था कशी प्राप्त होत असते हे स्पष्ट करणारी अशी अनेक उदाहरणे आपल्याला आढळून येतात. मनुष्याने सकाळ संध्याकाळ सतत हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन करणाऱ्या शुद्ध भक्तांचा संग करणे आवश्यक आहे. यामुळे त्याचे हृदय शुद्ध होऊन तो श्रीकृष्णांविषयीचे शुद्ध प्रेम विकसित करू शकतो, राईट. नेक्स्ट पॅराग्राफमध्ये प्रभुपाद लिहितात, म्हणून दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ज्यावेळी एक शुद्ध भक्त बोलतो त्यावेळी त्याचे शब्द श्रोत्याच्या हृदयात परिवर्तन घडून आणतात. या श्रवण आणि कीर्तनाचे काय रहस्य आहे. एक पेशावाईक वक्ता श्रोत्यांच्या हृदयामध्ये दिव्य भाव उत्पन्न करू शकत नाही. तथापि भगवत सेवेमध्ये रमलेला साक्षात्कारी भक्त ज्यावेळी बोलतो त्यावेळी त्याच्या वचनामध्ये श्रोत्यांच्या मनात आध्यात्मिक जीवन प्रेरित करण्याची शक्ती असते. म्हणून मनुष्याने सतत अशा शुद्ध भक्तांचा संगतीची अभिलाषा करावी. अशा अनन्य भक्तांचा संगत व सेवा करून नवोदित भक्त निश्चितच पूर्ण पुरुषोत्तम भक्तांविषयी प्रेम आसक्ती भक्ती विकसित करू शकतो. सो भावभक्ती प्राप्त करण्याचे 2 मार्ग असतात. एक म्हणजे आपण साधना करावी. साधनेचे 2 प्रकार आहेत, वैदिक साधना भक्ती, रागानुगा साधना भक्ती, राईट. दॅट इज ए. आणि बी काय आहे, कृपा. नेक्स्ट पानावर तुम्हाला ते बी लिहून दिलेलं आहे, भेटलं का, बी जे लिहून दिलं होतं ते. मग तिथे प्रभुपाद लिहितात, कधी कधी असं दिसून येते की भक्तिमय सेवेच्या कोणत्याही प्रक्रियेचे अवलंबन केल्याविना अचानक मनुष्याच्या मनात भगवान श्रीकृष्णाविषयी भक्ती उदित होते. भावभक्तीचा अचानक झालेला असा उदय म्हणजे श्रीकृष्ण अथवा त्यांच्या भक्तांच्या विशेष कृपेचे फळ असते. आणि असे हजारो लाखोमध्ये एक असतात. आपण अशी अपेक्षा करू नये. अपेक्षा करावी पण आपण साधना करत राहावी आणि अपेक्षा करावी, राईट. अशी रेअर कॅटेगरी असेल. जसं तुम्ही बघितलं असेल कोण कॅटेगरी, मीराबाई, पण त्यांना पण गुरु होते नाही असं नाही, पण शेवटी स्पॉन्टेनियसली हृदयामध्ये प्रकट होतात भाव, राईट. मग आता अशी उदाहरणं इथे दिलेली आहेत. श्रीकृष्णांच्या अकारण कृपेचे फळ म्हणून उदित झालेला भाव 3 प्रकारामध्ये विभागला जातो. केवळ बोलून, केवळ दृष्टीश्वर टाकून किंवा केवळ हार्दिक वचनांनी. नारदीय पुराणात पहिली कॅटेगरी दिलेली आहे बघा, तुम्ही तिथे लिहा तिथे. फर्स्ट कॅटेगरी, सेकंड कॅटेगरी, थर्ड. 3 पॅराग्राफमध्ये 3 कॅटेगरी दिलेल्या आहेत. फर्स्ट कॅटेगरी आहे नारदीय पुराणात केवळ बोलून भाव काही विकसित झाला या संबंधी उदाहरण आहे. भगवान श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणतात, हे द्विजेंद्र,
माझी अशी इच्छा आहे की तुमच्या ठाई माझी सर्व मंगलमय आणि पूर्ण आनंदमयी अशी अभिचरणी भक्ती विकसित व्हावी. राईट, फक्त बोलून भगवंतांनी नारद म्हणून देऊन टाकली. त्यानंतर सेकंड आहे, स्कंद पुराणात केवळ दृष्टिक्षक टाकून श्रीकृष्णाविषयी भावोत्पन्न होण्याचे उदाहरण आढळते. तेथे असे म्हटले आहे, ज्यावेळी जंगल नामक राज्यातील निवाशांनी पूर्ण पुरुषोत्तम भगवत श्रीकृष्णांना पाहिले त्यावेळी त्यांच्यामध्ये इतका उत्कट भाव प्रकट झाला की ते श्रीकृष्णापासून आपली दृष्टी दुसरीकडे नेऊ शकत नव्हते. राईट. तिसरी कॅटेगरी शुक संहितेत हार्दिक वचनांनी भावोत्पन्न केल्याचे उदाहरण सापडते. या संहितेत नारद मुनी श्री व्यासदेवांना म्हणतात, पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा सर्वात महान भक्त तुम्हाला पुत्र म्हणून लाभला आहे. मी हे पाहत आहे की भक्तीच्या कोणत्याही नियमक तत्वांचे पालन न करता त्याच्यामध्ये जन्मजन्मांतर भक्तिमय सेवा केल्याची लक्षणे आढळत आहेत. राईट. सुखदेव गोस्वामींनी कुठली साधना केली होती? का कुठली साधना? 16 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिले, जन्म झाला, निघून गेले. म्हणजे जन्म झाल्यावरतीच म्हणजे भाव एवढे होते की नको मला काही जगाचं, मी चाललो. राईट. आणि मग वनामध्ये जाऊन त्यांनी भागवतम ऐकलं, परत घरी आले, म्हटले भागवतम कोणी लिहिले? ते म्हटले पप्पाने लिहिले तुमच्या. मग चला बसले पप्पांसोबत, बोलले भागवतम ऐकवा मला. बस तेवढाच दृष्टांत आहे त्यांचा. आणि मग नंतर भागवतम परीक्षित महाराजांना ऐकवलं. दॅट्स इट. आता आपल्याला भागवतम 7 दिवस जर ऐकायचं असेल तर काय करावं लागेल? हरे कृष्ण. AC लावा. 7 दिवस म्हणजे 7 दिवस नसतं ते, 7 दिवसामध्ये दररोज 2-3 तासच असतं. पण म्हणतात भागवत सप्ताह, AC लावा, फॅन लावा, दर 10 मिनिटांनी थंड पाणी, ज्यूस, आणि मग बाजूला ते म्युझिक, गिटार, सिटार, हार्मोनियम, ढोल सगळे वाजत असतात, तरी पण हरे कृष्ण. मग ऍक्च्युअल भागवत सप्ताह हा भागवत सप्ताह नाहीये जो लोक इमिटेट करतात. तो ऍक्च्युअल भागवत सप्ताह म्हणजे 9:30 वाजले तरी पण क्लास करत राहायचं. सांगायचं नाही की आता क्लास बंद करा. राईट. दॅट इज भागवत सप्ताह. म्हणून समजून घ्यायचं की आपण कोण आहोत? साधक भक्त आहोत. साधक म्हणजे टाइम टेबल. ये सोने का टाइम हो गया, ये उठने का टाइम हो गया, नाही तो हमारा गाडी चल नाही सकता. राईट. सो दॅट्स अशा प्रकारे हे उदाहरणं तिथे दिलेली आहेत. ओके. सो हा या अध्यायाचा सारांश आहे. राईट. जस्ट इसेन्समध्ये पहिले आपण बघितलं भावभक्तीची व्याख्या, त्यानंतर भावभक्ती प्राप्त करण्याचे 2 प्रकार. एक म्हणजे साधना करून, ते प्रभुपादांनी पहिल्या लाईनीमध्ये दिलेले आहे. मनुष्याची 2 मार्गाने भावभक्तीमध्ये प्रगती होते. एक म्हणजे शुद्ध भक्तांचा सत्संग करणे, दॅट इज फर्स्ट कॅटेगरी, म्हणजे बेसिकली साधना करणे. शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये काय करणार? आपण साधना करणार ना. ते म्हणतील चॅन्टिंग करो, भजन करो. मग त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. वैदिक साधना भक्ती, सेकंड कॅटेगरी रागानुगा साधना भक्ती. वैदिक विधी नियमांचे पालन करून 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 एक दिवशी काय होईल? मग आपल्याला रागानुगा भाव प्राप्त होईल, पण ते पण साधना भक्तीच्या अंडरच येतं, म्हणून दॅट इज रागानुगा साधना भक्ती. आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे डायरेक्ट कृपा, काही न करता. पण प्रभुपादांनी तिथं वॉर्निंग दिली ना, की डायरेक्ट कृपा भेटायची म्हणून बसत नका बसू, मला आता कृपा एक दिवशी भेटेल. नाही. आणि ते सुंदर उदाहरण दिले. कसलं? PhDचं. कधी कधी तुम्हाला भेटते ना ऑनररी डिग्री. जसं मोदींना बघा किती डिग्री भेटल्यात ऑनररी, किंवा एखाद्याला भेटतात ऑनररी डिग्री. पण आता याचा अर्थ असा नाही की मग आपण ऑनररी डिग्री भेटली म्हणून गपचूप बसायचं आणि वाट बघायची कोण देईल ऑनररी डिग्री. नाही, आपलं काम करत राहायचं. आपण कृपा झाली तर झाली, नाही झाली तर मग आपली आहे ना, साधना चालू आहे ना. आणि ऍक्च्युली साधना बघून भगवंत कृपा देतील. अशा प्रकारे भावभक्ती आपल्याला प्राप्त होईल. त्यानंतर मग आपण पुढच्या शुक्रवारी हे उरलेले 2 चॅप्टर बघू, भावभक्तीची लक्षणं आणि प्रेमभक्ती. आणि अशा प्रकारे आपला भक्तिरसाम सिंधू पूर्ण होईल. तुमचा भक्ती शास्त्री कोर्स पूर्ण होईल फायनली, गुढीपाडव्याच्या 1 दिवसानंतर. हरे कृष्ण. मग आपण भेटू भगवंतांची कृपा झाली तर भक्तिवैभवमध्ये. हरे कृष्ण. ठीक आहे. कोणाचे काही प्रश्न आहेत? जिज्ञासा? डोळे जोडून घ्या, झोपाची वेळ झालेली आहे. हरे कृष्ण. प्रभूजी, चातुर्मास आता बी आपला इस्कॉन मध्ये बी करतात का चातुर्मास? म्हणजे मला फक्त पंढरपूरचं माहिती आहे की तिथं चातुर्मास असतो. आपल्यामध्ये पण करतात ना चातुर्मास, पण आपल्यामध्ये एवढं रिजिड नाहीये, पण करतात. आपण 4 ते वस्तू, पालकची भाजी म्हणजे पालेभाज्या, उडद डाळ,
अजून काय काय असतं, दूध आणि दही. वाटेल काय देऊ तुम्हाला? त्यांना दूध द्या, दही द्या. आता चातुर्मास चालू नाहीये. हरे कृष्ण. आपण पालन करतो, पण आपला जास्त जोर हा साधनेवरती असतो. बोला माताजी, परम करुणा माताजी बोला. हा प्रभूजी, रागानुगा भक्ती याचं शॉर्टकट सांगा ना प्रभूजी. शॉर्ट बेसिकली साधना भक्ती केल्यावरती, साधना म्हणजे काय, नियम आणि रूल रेग्युलेशन फॉलो केल्यावरती काय होईल, तुम्हाला आपल्या हृदयामध्ये राग उत्पन्न होईल. राग म्हणजे स्वाभाविक भाव उत्पन्न होईल भगवंतांविषयी. आता कसं होतं की तुम्हाला, आपल्याला सगळ्यांना सांगावं, तुम्हाला नाही म्हणत मी, मला सांगतो, कसं आपल्याला सांगावं लागतं की हा आता तुम्ही ही सेवा करायची भगवंतांची, आज मिठाई बनवायची आहे. मग मी घड्याळामध्ये बघत असतो, आज शुक्रवार आहे, आता उद्या परवा शुक्रवारी आम्हाला संदेश बनवायचा असतं. अरे यार संदेश बनवायचा आहे, 3 तास. ही झाली साधना भक्ती, करायचं कारण गुरुने सांगितलेलं आहे. पण जेव्हा रागानं म्हणजे भाव उत्पन्न होईल साधना करून करून, तेव्हा कळेल अरे आपल्याला भगवंतांकरता मिठाई बनवायची, हरी बोल हरी बोल. म्हणजे स्वतःहून इच्छा होईल आणि कोणी सांगायची गरज पडणार नाही. त्याला म्हणतात रागानुगा. राग उत्पन्न झाला भगवंतांविषयी, काय झाली, आसक्ती उत्पन्न झाली, याला म्हणतात रागानुगा भक्ती. ठीक आहे, हरे कृष्ण प्रभूजी. बोला. आता तुम्ही म्हणालात की 18वा आणि 19वा प्रेम भक्ती अध्याय शेवटचं, त्याच्यानंतर भक्ती रसाची सिद्धी पूर्ण झालं म्हणून ना पुस्तक. हो, पण मग एक पुस्तक आहे माझ्याकडे मराठीमधलं, त्याच्यात पुढे अध्याय 20 आणि पुढचे पण अध्याय आहेत. हो, माझ्याकडे पण पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पुढचे अध्याय आहेत. मग त्याचं काय प्रभूजी? तिथपर्यंत जायची आपली क्वालिफिकेशन नाहीये, म्हणून प्रभुपादांनी आपल्याला भक्ती रस्त्यामध्ये एवढंच दिलं सिलेबस. तुम्ही वाचू शकता. भाग एक आपल्याला घ्यायचा, फक्त भाग 2 नाही बस घ्यायचा. बस बस. पुढे पण तुम्ही वाचू शकता, स्वतःहून वाचू शकता, तुम्ही क्वालिफाईड आहात, एकांतामध्ये वाचा. पण आपला सिलेबस इथपर्यंतच आहे. ठीक आहे, ओके. हरे कृष्ण. परीक्षा कधी होईल सगळ्यांकडे म्हणजे? परीक्षा आपली होईल, भक्ती वैभव क्लास चालू व्हायच्या अगोदर व्हायला पाहिजे. हरे कृष्ण. होईल ना माताजी. आता या शुक्रवारी मी तुम्हाला सुट्टी देईन, म्हणजे पूर्ण होऊन जाईल आपला. मग त्यानंतर शुक्रवारी म्हणजे कधी, 20 तारीख, 20 मार्च ते पकडून घ्या 20 एप्रिल, 1 महिना तुम्ही अभ्यास करा भक्ती रससिंधूचा. काही 1 महिना जास्त झाला. प्रभूजी, हरे कृष्ण प्रभूजी, ज्यांचे भगवद्गीतेचे शेवटचे एक राहिला एक्झाम, त्यांचे त्यांनी आता लाईफ टाइम देत राहायचं, लाईफ टाइम देत राहा. चालेल, पण एक्झामची डेट कळली तर बरं. काय एक्झामची डेट, हो. ते आता आपण करू ना डिस्कस त्या ग्रुपवरती. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जे पेंडिंग राहिले त्यांना आपण ग्रुपमध्ये डिस्कस करू. मला भेटायचं गौर प्राण प्रभूना. कुठे गेले ते, एकदम बिगिनिंगला यायचे ते एकदम. त्यांना भरपूर वेळेस प्रभूजी मी इन्व्हाइट केलं, परंतु ते काही अच्छा, पॉझिटिव्ह नाही. त्यांचं दुकान एक्सपांड झाल्यापासून ते निघून गेले. हरे कृष्ण. आता कधी चालू करताय प्रोजेक्ट रिपीट नवीन भक्तांसाठी? नवीन भक्तिशास्त्री मराठी हा, आय थिंक जानकीनाथ प्रभू चालू करतायत, ते मला बोलले होते. चालू पण केले वाटतं ना, नाही केले, मला बोलले होते नवीन स्टार्ट केलं. तुम्ही म्हटले होते हे झालं की लगेच चालू करतोय म्हणून मी सर्व भक्त थांबवलं. म्हणलं प्रभूजी चालू करतायत म्हणलं, कारण की अच्छा. तुमचं डीप मध्ये घेतात ना आणि विस्तृत घेतात, त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुमच्याकडे जॉईन करा म्हणून. अच्छा, आता इथनं मला माहित नाही आता डेट काय आहे आपल्या मंदिरात, मला इन्स्ट्रक्शन काय भेटतील नेक्स्ट. बाकी तुमच्याकडून काय इन्स्ट्रक्शन आले नाहीत, कोणी जर सांगितलं तर करू आपण. तुम्ही लातूर मध्ये 3-4 भक्त आहेत. अच्छा, ठीक आहे, आपण 4 भक्त. हा हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. बोला ना त्याची. माझं प्रभूजी, मी तर भगवद्गीता 5व्या अध्यायापासून सुरू केलं. माझं उपदेशामृत आणि ईशोपनिषद बाकी आहे, मग कसं काय होणार? होऊन जाईल, ते छोटं छोटंच आहे ते. मग तुम्हीच घ्याल ना? तुम्ही काय करा, ते हिंदीची बॅच चालू, त्याच्यामध्ये जॉईन होऊन जावा. ऍक्च्युली हिंदीमध्ये काय चालू आहे, हा उपदेशामृत चालू आहे, तुम्ही कव्हर करून टाकाल, तिथे तुमची एक्झाम कव्हर करून टाकू आपण तिकडे करू. तिकडे. कोणाला मला contact करायचं? बाकी उपनिषदाची एक्झाम पहिली, तुम्ही म्हणाला तर भगवद्गीता स्टार्ट करा, राहिलेला आपण नंतर कव्हर करू. नाही, त्यांचं तर लेक्चर पण झाले नाहीत, ते तुमचं तर कमीत कमी लेक्चर झालेत ना. आणि lecture नाही झालेले माझे पण. अच्छा, ठीक आहे, जे जिथे पेंडिंग आहेत ना तिथे थांबा, तिथे आपण ग्रुपमध्ये चर्चा करू. तिथे तुम्ही लिहा की तुम्ही लेक्चर पण अटेंड केले नाहीयेत आणि नुसते क्लासेस अटेंड केले, काय काय केले ते आपण बघू तिथे. ठीक आहे, फक्त भगवद्गीता चालेल. झाली आणि आता
हे भक्ती रसामृत सिंधू, बाकी नाही काही झालेलं, त्याचे लेक्चर्स पण नाही झालेले. ठीक आहे, मग ज्यांचे उपदेशामृत बाकी आहे त्यांनी उपदेशामृतच्या बॅच मध्ये जॉईन व्हा हिंदीवाल्या, तिथे मी तुम्हाला कव्हर करून देईन. तिथे आताशी दुसरा का तिसरा श्लोक चाललेला आहे, तिथे तुम्ही म्हणजे तुमचं कमीत कमी ते कव्हर होऊन जाईल उपदेशामृत. पण ठीक मग आहे. ते कसं कनेक्ट करायला लागेल, त्यांना बोलायला लागेल का तुम्ही मला सांगायला? व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला जॉईन करतो. मला व्हॉट्सअप करा तुम्ही. बरं, चालेल. चालेल प्रभूजी. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. ओके, हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की Thank you, प्रभू. हरे जय. कृष्ण. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः. पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. Thank you very much. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. Thank you very much. हरे कृष्ण.